2 वर चालू सामना आहे. ओमकार विश्वी दहावीर रोहा ग्राउंड क्रमांक 2 वर. त्यानंतर ग्राउंड क्रमांक 2 वर मातुरच्या कोरडूस जय विजंग रोहा या दोन संघ तयार राहायचं आहे.
चला चालू सामना ग्राउंड 2 वर ओमकार विश्वी दहावी रोहा काही क्षण बाकी आहे त्या ग्राउंड चला चला त्यानंतर चालू सामना ग्राउंड 2 वर जय विजंग रोहा मातृशा कुर्डूस ग्राउंड क्रमांक 2 वर ग्राउंड सामना संपलेला आहे ग्राउंड क्रमांक 2 चा सामना संपलेला आहे ग्राउंड क्रमांक 2 वर मातृशा कुर्डूस जय विजंग रोहा बोलते काय बोलते ना घाबरते काय आपण जेवले बोलते ना आपण जेवले काय मातृशा कुर्डूस जय विजंग रोहा तर लवकर या आता सामना झाला ओमकार विश्वी दहावी रोहा याच्यामध्ये दहावी रोहा हा 3 गुण विजय झालाय विजय संघाचे अभिनंदन 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 ग्राउंड क्रमांक 2 वर मातृशा कुर्डूस जय विजंग रोहा मातृशा कुर्डूस जय विजंग रोहा शेवटची 5 मिनिटं दोघांना अरे विघ्नेश हे म्हणजे अन्यथा अन्यथा चला कुर्डूस जय विजंग रोहा अन्यथा बाजूला बिल्डर सेकंड टाइम आउट
धन्यवाद. चला मैदान क्रमांक 1 साठी मैदान क्रमांक 2 साठी मातृच्या कोर्टसचं जयभद्र रोहा. धन्यवाद. दोनही संघ या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर उपस्थित झालेले आहेत. दोनही संघाचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तर मैदान क्रमांक 1 वर चालू सामना चिंचमाता बोर्ली वर्सेस नवयुवक खिडकी या दोन संघांमध्ये सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. राजू शापूरकर, आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे. राजू शापूरकर. पुरुष सर्वांचं अर्थात मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपलं देखील पुनश्च या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी निश्चितपणे मित्रांनो संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही अनेक रसिकांपर्यंत पोहोचलेली आहे. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी बघणारे मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपलं देखील एक मोठं योगदान या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आम्हाला लाभतंय. तसेच YouTube लाईव्हवर पाहणारे अनेक कबड्डी चाहते आहेत. अर्थात कुवैत या ठिकाणी देखील मित्रांनो या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेतला जातो. अर्थात आमच्या या ठिकाणी ओल्डे यांच्या माध्यमातून मात्र मेसेज आलाय. आनंद या ठिकाणी तात्पर्य असं आहे रायगड जिल्ह्यातील अर्थात मुरुड तालुक्यातील ही जरी स्पर्धा असेल तरी सुद्धा अनेकांपर्यंत पोहोचण्याची कबड्डी स्पर्धा आहे. निश्चितपणे युट्यूबचा या ठिकाणी प्रेम क्रिकेट ही जरी स्पर्धा असेल तरी सुद्धा अनेक कबड्डी स्पर्धा आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं चित्रीकरण सुद्धा सुरू आहे आणि दोनही मैदानांवरील चित्रीकरण निश्चितपणे अनेकांपर्यंत मात्र पोहोचलेलं आहे. मैदान क्रमांक 1 वर चिंचमाता बोर्ली वर्सेस नवयुवक खिडकी हा सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. तर मैदान क्रमांक 1 वर जयभद्र रोहा या दोन गटांमध्ये सामना सुरू आहे. मात्र मैदान क्रमांक 2 वरचा जरी आपण विचार केला तर निश्चितपणे मातृच्या कोरडू जयभद्र रोहा हे रायगड जिल्ह्यातील एक नामवंत असणारे दोनही संघ आहेत. अर्थात कोणता संघ या ठिकाणी भरारी हे मात्र आपल्याला सांगताच येणार नाहीये. आणि तशाच प्रकारचे दोनही संघ मात्र त्या ठिकाणी खेळत आहेत. पाहायचं आहे मात्र या संपूर्ण कबड्डी स्पर्धेतील अंतिम विजेता संघ मात्र कोणता ठरणार. अर्थात कोण होणार या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेतील 55,000 या बक्षिसाचा मानकरी आणि 33,000 22,000 अशी या ठिकाणी आपण रोख रक्कम स्वरूपातील बक्षीस मात्र पाहणार आहोत. इकडे मात्र मैदान क्रमांक 1 साठी चिंचमाता बोर्ली वर्सेस नवयुवक खिडकी या दोन संघांमधील खेळ सुरू आहे. प्रणित पाटील चढाईसाठी गेला आणि प्रणित पाटील मात्र या ठिकाणी अर्थात बाद होतो. प्रणित हा देखील चिंचमाता बोर्ली वर्सेस नवयुवक गेली अनेक वर्ष या दोन कबड्डी क्षेत्रामध्ये एक उत्तम खेळ करणारा कबड्डीपटू आहे. गेले अनेक वर्षांचा अनुभव प्रणित पाटीलला देखील आहे. परंतु आपल्या संघाचा निर्देश डाके प्रणित पाटील मात्र या खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये कमी अनुभवामध्ये खऱ्या अर्थानं जो नावारूपाला आला असा निर्देश डाके मात्र अर्थात इंजिअर्ड असल्या कारणानं हाताला मात्र मार लागल्या कारणानं मैदानाच्या आपण बाहेर पाहतोय. एक सामना 13-7 अशा या गुणफलकावर आपण पाहतोय. चिंचमाता बोर्ली आणि नवयुवक खिडकी अर्थात चिंचमाता बोर्ली हा संघ मात्र काहीशा गुणांनी आघाडीवर आपण पाहतोय. तर नवयुवक खिडकी मात्र या ठिकाणी निश्चितपणे काहीशा गुणानं पिछाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर असाच हा खेळ एक बहारदार खेळ शेवटच्या क्षणापर्यंत चांगला समारोपापर्यंत अशाच पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं खेळत राहणार यात दिव्य मात्र शंका नाहीये. खेळते जाओ गीता कहते हैं सुख दुख में भी समता पाओ सीता कहते हैं. मित्रांनो खऱ्या अर्थानं हा खेळ एक समतेने खेळायचा आहे, एक सामंजस्याने खेळायचा आहे, समानतेने खेळायचा आहे. कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ कोणत्याही प्रकारचा वाद या कबड्डी स्पर्धेमध्ये न करता अगदी सरळ आणि अर्थात विश्व बंधुत्वाच्या भावनेनं मात्र या ठिकाणी आपल्याला खेळायचं ही मात्र सर्वच खेळाडूंना आम्ही नेहमीच विनंती करत असतो आणि तशा पद्धतीने खेळ मात्र सुरू असतो. एक 32 संघांना खऱ्या अर्थानं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी पाचारित केलं गेलं होतं, निमंत्रित केलं गेलं होतं. मात्र या ठिकाणी
32 संघ मात्र उपस्थित राहू शकले नसले तरी पण उपस्थित राहणारे संघ मात्र या ठिकाणी निश्चितपणे एक गुणवत्तापूर्ण खेळ या ठिकाणी मैदानावर खेळ करत आहे. 14-7 असा गुणफलक आपण पाहतोय. मैदान क्रमांक 1 साठी चिंचमाता बोर्ली वर्सेस नवयुग खडकी आणि कोणता संघ मात्र विजयाच्या बाजूने झुकणार, कोणता संघ या संपूर्ण कबड्डी स्पर्धेतील एक मागलाट संघ म्हणून अर्थात घोषित केला जाणार. आणि ह्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा नामोल्लेख मित्रांनो खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये होत असताना त्या संघाचा देखील नामोल्लेख अर्थात उद्याच्या दिवसाला मात्र होणार. अशी ही कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी मोठ्या दिमागदारपणे संपन्न होत असताना पाहतोय. अर्थात दोनही बाजूला आपण पाहिलं तर आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या बॅनर्सच्या माध्यमातून अर्थात त्यांच्या शुभेच्छांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्याकडून प्रस्तुत करण्यात आलेली आहे. अर्थात दोनही बाजूला आपण गॅलरीज पाहतोय. या ठिकाणी स्पेशली महिला वर्गासाठी देखील गॅलरीची व्यवस्था करण्यात आली. भव्य असं व्यासपीठ असेल, त्यानंतर सुंदर असं वातावरण, एक कबड्डीमय वातावरण असताना आपण निश्चितपणे या ठिकाणी पाहतोय. अर्थात आमचे महेशजी ठाकूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोहा तालुका भाजप आदरणीय महेशजी ठाकूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी थोड्याच वेळात अर्थात त्यांना विनंती करणार आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रत्येक खेळाडू मित्रांनो आपापल्या परीनं आपला उत्तमोत्तम खेळ या ठिकाणी मैदानावर करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. परंतु रंगदेवता रणदेवता कोणाला साथ देणार, जो निश्चितपणे जो मेहनत करणार, जो खऱ्या अर्थानं या खेळावर जो ह्या मैदानासाठी ओळखीचा असणार आणि मग मैदानात देखील त्यालाच खऱ्या अर्थानं कौल देणार. म्हणून अशी कबड्डी स्पर्धा एक रांगडा खेळ म्हणून खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेला एक अनन्यसाधारण महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आणि खऱ्या अर्थानं 7 समुद्रापलीकडे देखील या कबड्डीला अनन्यसाधारण महत्त्व आलं. आपल्याकडे आपण निश्चितपणे ह्या लाल मातीमध्ये खेळ करत असतो, परंतु आता मात्र हा खेळ देखील एक इंडोर पद्धतीचा खेळ मात्र होत असताना पाहतोय. निश्चितपणे मॅटवर हा खेळ खेळला जातोय, परंतु लाल मातीचा जो सुगंध आहे ना, लाल मातीची जी मजा आहे ना, ही मात्र मॅटवर निश्चितपणे मित्रांनो नाही आहे. कारण एक रांगडा खेळ आहे, एक ताकदीचा, शक्तीचा, सहनशक्तीचा असा खेळ म्हणून खऱ्या अर्थाने या कबड्डीकडे पाहिलं जातं. प्रणीत मात्र या ठिकाणी कसा खेळ करणार, हो तिथे एक गुण मात्र निश्चितपणे प्रणीत मिळवतोय. 15-9 असा गुणफलक मात्र इथे लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या काही क्षणात देखील अनेक सामने अल्टीपल्टी होत असतात. म्हणजे पिछाडीवर असणारा संघ आघाडीवर येतो आणि आघाडीवर असणारा अर्थातच पिछाडीवर देखील येत असतो. अशी या कबड्डी क्षेत्रामध्ये सातत्यानं कुठेतरी हालचाल होत असते. अशी सातत्यानं कमी आणि जास्त, मागे आणि पुढे, भरती आणि ओहटी, आघाडी आणि पिछाडी ही अनेक वेळेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यातच खऱ्या अर्थाने या कबड्डीचं जी मजा आहे, जो आनंद आहे, तो ह्याच गोष्टीमध्ये मित्रांनो खरा तर दडलेला असतो. आपण निश्चितपणे मैदान क्रमांक 2 वरचा जो सामना पाहतोय, ज्यामध्ये मातृछाया कोल्डूस वर्सेस जयबजरंग रोहा हे 2 संघ पाहतोय. आपण गुणफलकाकडे पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येईल एक अटीतटीचा प्रसंग म्हणून काय असतो. कारण निश्चितपणे मातृछाया कोल्डूस या संघाकडे आपण 3 गुण पाहतोय, तर प्रतिस्पर्धी संघ असणारा जयबजरंग रोहा त्या ठिकाणी 2 गुणांवर आपण असताना पाहतोय. अशी त्या ठिकाणी एक चांगली लढत आमच्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळते. मातृछाया कोल्डूस ह्या या सत्रातील देखील अनेक ठिकाणी अंतिम विजेता झालेला संघ आहे. तर सुरुवातीलाच अर्थात रायगड जिल्ह्यातील पहिली स्पर्धा ही नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून रेवदंडा या ठिकाणी संपन्न झाली होती. आणि त्या रेवदंडा येथील कबड्डी स्पर्धेमध्ये मातृछाया कोल्डूस हा अंतिम विजेता संघ ठरला होता. त्यानंतर पेझारी येथील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील मातृछाया कोल्डूस हा देखील अंतिम विजेता संघ ठरला होता. अशी अनेक ठिकाणी अंतिम जेतेपद मिळवणारा अर्थात मातृछाया कोल्डूस हा संघ आहे. आणि आज मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स देणार, आज कशा पद्धतीने या ठिकाणी खेळणार, याकडे अनेक हितचिंतकांचं लक्ष आहे. अनेक रसिक प्रेक्षकांना देखील अर्थात मातृछाया कोल्डूस या ठिकाणी लक्ष असताना पाहतो. अर्थात गरुडपाडा या ठिकाणी देखील 61,000ची कबड्डी स्पर्धा झाली होती. या ठिकाणी मातृछाया कोल्डूस हा संघ झाला होता आणि कडसुरे हा संघ अंतिम विजेता झाला होता. सुरकोली येथील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील निश्चितपणे त्या संघानं अंतिम जेतेपद मिळालं होतं. असे रायगड जिल्ह्यातील अनेक कानाकोपऱ्यामध्ये मित्रांनो या कबड्डी स्पर्धा मोठ्या थाटानं, मोठ्या जोशानं संपन्न होत असतात.
मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग कुठेही कबड्डी स्पर्धा असू द्या त्या ठिकाणी मोठ्या दिमागदारपणे अगदी स्वतःच्या उपस्थितीमध्ये त्या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं दाद तथा प्रतिसाद देण्याचं काम एक महत्त्वपूर्ण काम ते रसिक प्रेक्षकाच्या माध्यमातून देखील मित्रांनो होत असताना पाहतोय. या कबड्डीची उंची देखील मित्रांनो तितकीच मोठी आहे. या कबड्डीची उंची देखील अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र 17-18 प्रेक्षकाच्या माध्यमातून देखील चिंचमाता बोर्ली असताना नवोई व खिडकी या दोन संघांमध्ये पाहायला मिळतं. नवोई व खिडकी हा अलिबाग तालुक्यातील संघ आहे तर चिंचमाता बोर्ली हा श्रीवर्धन तालुक्यातील संघ आहे. निश्चितपणे आजच्या कबड्डीची अलिबागेतील अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूप असेल. श्रीवर्धन तालुका असेल, रोहा तालुका असेल, सुधागड तालुका असेल, अशा विविध तालुक्यातून या ठिकाणी अर्थात मुरुड तालुका विविध तालुक्यांमधून या ठिकाणी संघ मात्र अर्थात उपस्थिती त्या संघाने मात्र दर्शवलेली आहे. आणि ही संपूर्ण व्यवस्था आहे अर्थात जे डेकोरेशन आहे ते निश्चितपणे कालेदार डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. अर्थात त्यांचं या ठिकाणी योगदान आहे आणि ही स्पर्धा मात्र अर्थातच आदरणीय दिलीप शेडभूर यांच्या माध्यमातून भरवली गेली आहे. अर्थात टोटल स्पॉन्सरशिप ही त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. कालिदास डेकोरेटर्स यांच्या वतीने ही अर्थात ही सजवण्यात आलेली आहे. त्यांना देखील आम्ही मंडळाच्या वतीने अर्थात त्यांना धन्यवाद देणार आहोत. मैदान क्रमांक 1 वरील सामना मात्र संपलेला आहे. मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना होता चिंचमाता बोर्ली वर्सेस नवोई व खिडकी. सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे. दोनही संघांना आम्ही धन्यवाद देणार आहोत. एक उत्तम खेळ आपल्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खेळला गेला. बलगे सर प्लीज आपण पुढील सामना द्या.